राज्यात सगळीकडे सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे। सध्या आपल्या सोबत आहेत अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले। नेमकं त्यांनी कधी मतदान केलं, काय नेमकं त्यांच्या भावना आहेत मतदानासंदर्भात हे आपण जाणून घ्या। सर, काय वाटतं तुम्हाला आजच्या मतदानाबद्दल? एक तर मला मतदानाबद्दल खूप उत्साह असतो, कारण 5 वर्षातून एकदा आपल्याला मतदान करायला मिळतं। म्हणजे वर्षातून एकदाच दिवाळी येतो, पण मतदान करण्याचा आपला जो हक्क आहे 5 वर्षांनी येतो, त्यामुळे आपण मतदान हे करायलाच पाहिजे। मी पण मतदान करून आलेलो आहे आणि एक उत्साह आहे। आणि कालपासून आज लवकर मतदान करायचं आहे, सकाळी लवकर येऊन मतदान करायची ही इच्छा होती आणि आता आलो। मी आणि माझी पत्नी दोघांनी मतदान केलेलं आहे। तरुण एक वर्ग, तुम्ही काय म्हणाल त्यांना, की तुम्ही त्यांना काय अपील करा की त्यांनी येऊन करावं इथे मतदान, काय त्या संदर्भात? नाही, खरं सांगू का की आमची पिढी आणि आत्ताची पिढी त्याच्या वेगामध्ये खूप अंतर आहे, त्यामुळे त्यांचं सगळं खाट मोबाईलवर चालतं। पण मतदान हे प्रत्यक्ष येऊनच करावं लागतं। त्यामुळे सर्व तरुण मतदारांनी विनंती करेन की आज ऑफिसला जायच्या आधी तुम्ही इथे मतदान करा। काही प्रायव्हेट ऑफिसमध्ये सुट्टी आहे, स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटला सुट्टी आहेच, पण मतदान करा। मतदान करणं फार महत्त्वाचं आहे। कसं आहे, मुंबई ही महाराष्ट्राची नाही, भारताची आर्थिक राजधानी आहे। म्हणजे त्या बाबतीत जशी मुंबई 1 नंबरवर आहे, तशी मतदानाच्या टक्केवारीच्या बाबतीत सुद्धा मुंबईने 1 नंबर गाठलाच पाहिजे, असं मला आदराचं मत आहे। तुम्ही एकंदरीत तुमचा जो उमेदवार आहे, एकंदरीत त्याच्याबद्दल काय तुमच्या डोक्यात आहे की तो कसा असला पाहिजे, काय त्याने केलं पाहिजे, काय त्यांनी भविष्यात कामं केली पाहिजे? मुळात कसं आहे, ही लोकसभेची निवडणूक असल्यामुळे स्थिर सरकार असणं फार गरजेचं आहे। ही पहिली अट आहे। आणि दुसरी अट आहे, मी जर मतदान केलं तर माझ्या उमेदवाराला मला विचारण्याचा हक्क राहतो। त्यामुळे माझा जो उमेदवार आहे, ज्याला मी मतदान केलेलं आहे, त्याने त्याच्याकडून मुंबईच्यासाठी, आमच्या या क्षेत्रासाठी एक ठोस भरीव कार्य करणं अपेक्षित आहे। हे होते प्रशांत दामले। त्यांचं म्हणणं आहे की एकंदरीत त्यांना स्थिर सरकार हवं, त्यांनी केलेल्या मतदानामध्ये एक स्थिर सरकार बनावं, हे त्यांचं मत आहे। कॅमेरामॅन हेमंत कदमसह आशिष राणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।